भारताला सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूची राजधानी म्हटलं जातं. सर्पदंशाबद्दल आणि सापांबद्दल माहिती असणं हा सगळ्यात महत्वाचा भाग, कारण जगामध्ये सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण खूप आहे. जगामध्ये दरवर्षी जवळजवळ 50 ते 52 लाख लोकांना सर्पदंश होतो. की जादू टोना किंवा अनेक अशा गोष्टी केल्या जातात. सापांबद्दल आणि सर्पदंशाबद्दल समाजात अजूनही गैरसमज आहे. मागे एका पेशंटला मुलगी होती 17-18 वर्षाची, तिला पायाला सर्पदंश झाला होता. तर त्यांनी बोटाला इतकं टाईट बांधलं तर तिचे 2 बोटं आम्हाला काढायला लागले. तिथे एक मांत्रिक गेला आणि त्याच्या सल्ल्यानं रात्रीच्या वेळी त्या जंगलात त्या महिलेला त्या मांत्रिकाकडे नेण्यात आलं. त्याने त्या मांडीला तिच्या दोरी करकचून बांधली आणि रात्रभर तिचे पाय आपटत ठेवले. ती महिला अक्षरशः करत होती. जे साप असतात त्यांची पण वर्गवारी वेगवेगळी केलेली असते, तर त्याच्याबद्दल लोकांना काय माहिती द्याल की विषारी आणि बिनविषारी साप जे असतात त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सर्पदंशाबद्दल आणि सापांबद्दल माहिती असणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, कारण जगामध्ये सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण खूप आहे. जगामध्ये दरवर्षी जवळजवळ 50 ते 52 लाख लोकांना सर्पदंश होतो आणि त्याच्यापैकी 27 ते 30 लाख लोकांना विषबाधेची लक्षणं येतात. म्हणजे प्रत्यक्ष विषाची लक्षणं, दुष्परिणाम त्यांच्या शरीरामध्ये होतात आणि 80,000 ते 1.5 लाख लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. भारताला सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूची राजधानी म्हटलं जातं, कारण जगाच्या तुलनेत जवळजवळ 30 लाख लोकांना भारतामध्ये सर्पदंश होतो आणि जवळजवळ 60,000 पेक्षा जास्त लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. सर्पदंश होणारे जे रुग्ण आहेत ते अतिशय तरुण, शेतकरी, शेतमजूर, महिला आणि लहान मुले हे असतात. अतिशय गरीब असतात आणि हा आजार अतिशय दुर्लक्षित आहे. आतापर्यंत या आजाराकडं कुणाचंही लक्ष नसतं. शेती संबंधी होणारा अतिशय गंभीर अपघात असून तो टाळता येण्याजोगासारखा आहे. म्हणजे सर्पदंशाबद्दल आपल्याला जर माहिती असली, साप विषारी कोणते, बिनविषारी कोणते, हे जर आपल्याला माहित असलं तर निश्चितपणे त्याचा फायदा लोकांना देतो. त्यामुळे सापांबद्दल आणि त्यांच्या लक्षणांबद्दल प्रत्येक ग्रामीण भागातील शहरी लोकांना सुद्धा माहित असणं खूप गरजेचं आहे. जगामध्ये जवळजवळ 3,000 पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आहेत. त्यातल्या भारतात जवळजवळ 270 ते 340, म्हणजे ती संख्या वेगवेगळी आहे. दरवर्षी नवीन सापांच्या प्रजातीचा शोध लागतो. काही लोक म्हणतात 340 प्रकारचे साप भारतामध्ये आहेत. त्याच्यामधले काही बिनविषारी आहेत, काही निमविषारी आहेत, परंतु काही विषारी आहेत. परंतु विषारी जे साप आहेत आणि बिनविषारी साप हे आपल्याला ओळखता आले, फायदा तर त्याचा निश्चित होतो. परंतु वैद्यकीय दृष्ट्या सगळ्यात जास्त महत्वाचे जे साप आहेत ते म्हणजे 4, त्याला बिग फोर्स असं म्हणतात. म्हणजे 4 सापांच्या प्रजाती आहेत ते अतिशय विषारी आहेत. त्यात नाग आणि मण्यार ही एक वर्गीकरण केलं जातं. नाग आणि मण्यार हे आपल्या मज्जासंस्थेवर म्हणजे आपल्या मेंदूवर किंवा नर्वस सिस्टीमवर दुष्परिणाम करतात, म्हणून त्यांना न्यूरोटॉक्सिक सर्प असं म्हणतात. आणि दुसरे घोणस आणि फुरस हे जे दुसरे साप आहेत हे आपल्या रक्ताभिसरण संस्थेवर किंवा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर दुष्परिणाम करतात, म्हणून त्यांना हिमोटॉक्सिक सर्पदंश असं म्हणतात. तर हे 4 जे साप आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. त्यातली 5वी एक प्रजाती आहे बांबू पीट व्हायपर किंवा ग्रीन पीट व्हायपर. हा जो निमविषारी साप म्हणतात त्याला, हाही आपल्या वेस्टर्न घाटामध्ये किंवा सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. परंतु हा जो साप आहे याच्यावर उपचारासाठी सर्पदंशावरील लसीचा काही फायदा होत नाही. त्यामुळं आपल्याला त्याच्यासाठी इतर उपचार करावे लागतात. आता तुम्ही सापांची वर्गवारी तर सांगितली, पण असं होतं की साप चावल्यावर लोक घाबरतात, तर मग अशा वेळेस काय करायला हवं किंवा अगदी प्राथमिक स्तरावर काय उपाययोजना करायला हव्या? सर्पदंश मुख्यत्वे अडचणीच्या ठिकाणी होतो आणि सर्पदंश म्हणजे साक्षात मृत्यू. त्यामुळे प्रत्येकाच्या आपल्या मनात बसलेलं लहानपणापासून की सर्पदंश म्हणजे खूप गंभीर घटना आहे. त्यामुळं सर्पदंश झाल्यानंतर रुग्ण अतिशय घाबरून जातो. सर्वात प्रथम त्याला मोकळ्या जागेत घेऊन धीर देणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा सर्पदंश झाल्यानंतर किंवा कधी कधी नुसता सर्प अचानक समोर बघितला तरी रुग्णाचा रक्तदाब वाढून हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे रुग्णाला धीर देणं खूप महत्वाचं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाला स्थिर ठेवणं. सर्पदंश झाल्यानंतर रुग्ण जर चालला किंवा तो वेदना होत आहेत म्हणून पळाला तर जे विष आहे
ते रक्तामध्ये जास्त लवकर मिसळतं आणि हृदयाकडे जातं किंवा मेंदूकडे जातं आणि रुग्ण लवकर गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णाला स्थिर ठेवून शक्यतो त्याला मोकळ्या जागी घेऊन त्याला झोपून ठेवलं पाहिजे. आणि जर त्याला चक्कर येत असेल, उलटी झाली असेल, याचा अर्थ त्याचा रक्तदाब कमी झालेला असेल, मग त्याचे पाय गुडघ्यात वाकून वर ठेवले पाहिजेत आणि डोकं खालच्या लेवलला ठेवलं पाहिजे किंवा दंश झालेलं जे ठिकाण आहे ते हृदयाच्या लेवलच्या खाली ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याचे हाताला जर चावला असेल तर त्याला झोपून हात त्याच्या खाली ठेवला पाहिजे त्या लेवलचे, म्हणजे रक्त लवकर हृदयाकडे किंवा मेंदूकडे जाणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे लवकरात लवकर अशा रुग्णाला जवळच्या शासकीय रुग्णालयात घेऊन गेलं पाहिजे. तिथं डॉक्टर उपलब्ध आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. जर शनिवार रविवार असेल, सुट्टी असेल तर कधी कधी वैद्यकीय अधिकारी शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसतात. त्यामुळे आपल्या प्रत्येकाकडे ग्रामीण भागात आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा किंवा तिथले स्टाफ नर्सचा नंबर पाहिजे. जाताना रुग्णाला तिथं त्या लोकांना फोन केला पाहिजे आणि जात असताना त्या दवाखान्यामध्ये सर्पदंशावरील लस उपलब्ध आहे की नाही याची खात्री केली पाहिजे. असे काही प्रसंग घडलेले आहेत दुर्दैवी की रुग्ण एका दवाखान्यातून सर्पदंशाची लस उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या दवाखान्यात गेला, तिसऱ्या दवाखान्यात गेला आणि नंतर तो मृत्युमुखी पडला. तर हे सगळं वेळ, जो अमूल्य वेळ आहे सुरुवातीचा, तो वायाला जाऊ नये म्हणून शासकीय दवाखान्यात जाताना डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही, तिथं सर्पदंशावरची लस उपलब्ध आहे की नाही या गोष्टींची खात्री केली पाहिजे आणि लवकरात लवकर रुग्णाला या सुविधा उपलब्ध असलेल्या शासकीय रुग्णालयात घेऊन गेलं पाहिजे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, मग रुग्णाला ॲम्ब्युलन्समधून प्रथमोपचार करून योग्य त्या ठिकाणी उपचाराला नेलं पाहिजे. हे प्रायमरी एड आहे, हे अतिशय फार महत्त्वाचं आहे की रुग्णाला धीर देणं, रुग्णाला स्थिर ठेवणं म्हणजे इमोबिलाइज करणं आणि लवकरात लवकर रुग्णाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं. याच्यामुळे रुग्ण वाचण्याची शक्यता खूप वाढते. जेव्हा सर्पदंश होतो तर शेतकरी लोक काय करतात, त्यांच्या हातात जर काही ब्लेड वगैरे असलं तर त्याने कापतात. म्हणजे हे खरं तर हे ब्लेडने कापायलाच नकोय. सर्पाचं जे विष आहे ते आपल्या व्हेन्स आणि लिम्फॅटिक चॅनलमधून शरीरामध्ये लगेच शोषलं जातं आणि ते कापल्यामुळे काय बाहेर येत नाही विष, परंतु ते एक प्राचीन पथ आहे आणि अघोरी उपाय येतो. तर तो आपण ब्लेडने कापलंच नाही पाहिजे, कारण जर व्हेनवर कापलं गेलं तर ब्लिडिंग पण खूप होतं आणि घोणसचा जर दंश असला तर घोणसच्या दंशामुळे काय होतं, रक्त पातळ होतं आणि आपण जर तिथं कापलं तर रक्तस्राव अधिक होऊ शकतो. शिवाय ब्लेड कसे असतात जुने वगैरे असले आणि त्यामुळे धनुर्वात होण्याची सुद्धा शक्यता असते. तर त्यामुळे ब्लेडने कापू नये. आणि दुसरं एक लोक करतात की जेव्हा सर्पदंश झाला तर ते बऱ्याच ठिकाणी बांधतात. म्हणजे बोटाला जर सर्पदंश झाला असता तर ते बोटाला पण बांधतात, मनगटाला पण बांधतात, वरती पण बांधतात आणि इथं शोल्डरच्या जवळ पण बांधतात. तर खूप असं टाईट बांधतात. ते टाईट जे टुर्निकेट आहे ते टाईट टुर्निकेट बांधायला नको. त्याच्यामुळे काय होतं की रक्त पुरवठा त्या पार्टला होत नाही आणि त्यामुळे गँग्रीन होतं आणि मग बोट तोडायची वेळ येते. त्याच्यासाठी आता आम्हाला ऑस्ट्रेलियाकडून बँडेज मिळालेले आहेत, त्याला स्मार्ट बँडेज म्हणतात. की ते स्मार्ट बँडेज जर आपण वापरलं आणि ते व्यवस्थितरीती अप्लाय केलं तर आपल्याला बराच वेळ मिळू शकतो आणि पेशंटला आपण सुरक्षित त्या हॉस्पिटलला पोहोचवू शकतो. तर ते बँडेज जे आहे तर ते आपण असं रॅप करून बांधलं, जिथं बाईट झालाय तिथून सुरुवात, म्हणजे बोटापासून बाईट सुरुवात करायची ती रॅप करायला आणि ते अप्लाय करत करत वरती खांद्यापर्यंत अप्लाय करायचं ते. म्हणजे सर्पदंश बोटाला असो किंवा फोर आर्मला असला किंवा आर्मला जरी असला तरी ते बोटापासूनच अप्लाय करायचे आणि पायाला पण बोटापासूनच अप्लाय करत वरती जायचे. आता बऱ्याच वेळा काय होतं, शेतकऱ्यांना काही माहिती नसतं, पण त्यांच्या हातात जे रुमाल असतात, ओढणी असते किंवा काय असेल जे असेल त्याच्याने ते बांधतात. परंतु ते बांधताना सुद्धा जर त्यांनी असं रॅप करत करत बांधलं आणि इथं वरती टाईट केलं तर त्यामुळे काय होतं, आर्टेरियल ब्लड सप्लाय चालू राहतो त्या भागाला आणि जे आपलं व्हेनस ब्लड असतं म्हणजे अशुद्ध रक्त जे हृदयाकडे जातं ते अशुद्ध रक्त जागेवरच थांबतं आणि त्यामुळे जे विष असतं ते विष आपल्या हृदयापर्यंत आणि मेंदूपर्यंत पोचू शकत नाही आणि त्यामुळे पेशंट मग सिरियस होऊ शकत नाही आणि मग आपल्याला त्या वेळ मिळतो. तर ह्या ज्या मुख्य, आता अजून सुद्धा आमच्याकडे लोक ब्लेडने कापून आणतात. इतकं आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतोय, इतकं सांगतोय, तरी पण ते इतक्या ठिकाणी बांधतात की मागे एका पेशंटला मुलगी होती 17-18 वर्षाची, तिला पायाला सर्पदंश झाला होता. तर त्यांनी बोटाला इतकं टाईट बांधलं तर तिचे 2 बोटं आम्हाला काढायला लागले. म्हणजे घोणसचा दंश होताच,
त्यात पुन्हा ते टुर्निकेट त्यांनी जास्त टाईट बांधलं होतं, त्यामुळे ते नेक्रोस होऊन आणि ते बोटं मग ते काढायला लागले. तर हे आपण हे मुख्य प्रमाणात हे टाळलं पाहिजे. स्मार्ट बँडेज किंवा आपल्या कपड्याचा वापर व्यवस्थित केला पाहिजे आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचलं पाहिजे. शिवाय त्या लोकांना काही खायला वगैरे दिलं नाही पाहिजे. तर खायला दिलं तर श्वासनलिकेत अडकतं ते आणि मग पेशंट जास्त सिरियस होतो आणि मग हॉस्पिटलला नाही, आपण पाणी पण नाही दिलं पाहिजे. पेशंट बेशुद्ध असला तर पाणी दिलं तर ते सुद्धा आपल्याला अडकतं श्वासनलिकेमध्ये आणि पेशंटला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर लवकरात लवकर आपण पेशंटला हॉस्पिटलला पोहोचलं पाहिजे. आता सर पाहिलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्याच्यामुळे जर शेतकरी शेतात काम करत असताना अनेकदा सर्प चावतात, पण कधी कधी कळत पण नाही की सर्प चावलेला आहे आणि मग त्याची लक्षणं हळूहळू वाढायला लागतात. नंतर कळतं ते मग अशा वेळेस की एखादा सर्प चावलाय तर त्याची लक्षणं काय, किंवा तुम्ही 4 प्रकारचे जे विषारी साप सांगितले आणि एक 5वाही सांगितलं, तर ते साप चावल्यावर त्या प्रत्येक साप चावल्यावर कशी लक्षणं दिसतात, काय लक्षणं दिसतात, किंवा किती तासाने ही लक्षणं दिसतात, याच्याबद्दल थोडंसं सांगा. हा प्रश्न खरं तसं पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाला सर्पदंश आणि त्याच्या लक्षणांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा लोक सर्पदंश झाल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष करतात. स्वतःच ठरवतात तो बिनविषारी असेल, विषारी असेल किंवा लक्षण नसतात सुरुवातीला आणि मग वेळ वायाला घालवतात. त्यामुळे जर लक्षणं माहीत असली आपल्याला तर निश्चितपणे त्याचा फायदा वेळेत उपचार घेऊन रुग्ण बरा होण्यासाठी निश्चितपणे होईल. नाग आणि मण्यार हे दोन्ही जे साप आहेत ते आपल्या मज्जासंस्थेवर दुष्परिणाम करतात. नाग चावल्यानंतरची जी लक्षणं आहेत ती काही सेकंदापासून ते 2 ते 2.5 तासापर्यंत येतात. असे काही रुग्ण झालेले आहेत की त्यांना नाग चावला आणि काही सेकंदात त्यांचा मृत्युमुखी पडले. नागाची जी लक्षणं आहेत ती त्वरित येतात दंश झाल्यानंतर. आणि नाग कुठं चावलेला आहे तो सर्प, चेहऱ्यावर चावलाय का पायावर चावला, हातावर चावला, चावलेलं ठिकाण, रुग्णाचं वय, रुग्णाचं वजन, त्याच्यानंतर रुग्णाची प्रतिकार शक्ती, किती विष शरीरात गेलेला आहे, या सगळ्या गोष्टींवर लक्षणांची तीव्रता आणि वेळ अवलंबून असते. नाग चावल्यानंतर सुरुवातीला रुग्णाला चक्कर येते, डोळ्यापुढे डबल दिसतं, त्याच्या डोळ्यापुढे अंधार येतात, त्याच्या डोळ्यांच्या पापण्या जड होतात, वैद्यकीय भाषेत त्याला टोसिस म्हणतात, त्याला डोळे उघडायला त्रास होतो, त्याच्यानंतर त्याची जीभ जड पडते, त्याचं जे बोलणं आहे ते तोत्र होतं, त्याच्यानंतर त्याला थुंकी गिळायला त्रास होतो, त्याचा आवाज घोगरा होतो आणि हळूहळू मग त्याचे जे श्वासाचे स्नायू आहेत, छातीचे स्नायू, त्यांना पॅरालिसिस होतं, म्हणजे त्याची लकव्यासारखी अवस्था होते. पॅरालिसिस झालेल्या रुग्णाला जसा श्वास घेता येत नाही तसं नाग चावल्यानंतर काही मिनिटात रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि हळूहळू मग त्याच्या दोन्ही हातातली पायातली ताकद जाते आणि त्याचा जी थुंकी आहे ती न गिळता आल्यामुळं ती थुंकी श्वासनलिकेच्या तोंडाशी अडकून पडते आणि रुग्णाला गुदमरून तो गंभीर होतो. रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, मेंदूला ऑक्सिजन पुरवठा होत नाही, त्याला फिट्स येतात, म्हणजे कन्व्हर्जन्स, म्हणजे इपिलेप्सी ज्याला म्हणतो आपण, फिट्स येतात आणि रुग्णाला रक्तातला ऑक्सिजन कमी पडल्यामुळं किंवा मेंदूला ऑक्सिजन कमी पडल्यामुळं रुग्णाचा त्वरित मृत्यू होऊ शकतो. रुग्णाच्या नाडीचे जे ठोके आहेत ते अनियमित होतात, ठोक्यांची गती वाढते, कधी कधी कमी होते, रक्तदाब त्याचा वाढतो किंवा कमी होतो, रुग्णाला हृदयविकाराचा झटका सुद्धा नाग चावल्यानंतर येतो आणि रुग्ण मृत्युमुखी पडतो. शिवाय दंशाच्या ठिकाणी खूप तीव्र वेदना होतात, सूज येते. तर अंगठ्याला चावला असेल पायाच्या तर पायाच्या घोट्यापर्यंत सूज येते, तिथं फोड येतात, तिथं तो भाग आहे तो काळा निळा पडतो, नेक्रॉसिस किंवा गँग्रीन होतं आणि तो भाग हळूहळू सोडू लागतो. तर ही सगळी लक्षणं आहेत जे नागाच्या विषाचा दुष्परिणाम मुख्यत्वे हृदयावर, त्याच्यानंतर मेंदूवर होतो आणि दंशाच्या ठिकाणी होतो. मण्यार सुद्धा हा नागासारखाच मज्जासंस्थेत दुष्परिणाम करणारा साप आहे, परंतु मण्यार हा अतिशय निशाचर प्राणी आहे. तो भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या वेळी आपल्या घरामध्ये येतो आणि मग तो रुग्णाला चावतो. तो आपले जे घरं आहेत, शेतकऱ्यांची घरं आहेत, ती जमिनीच्या लेवलला असतात, त्या घरांना ओटा नसतो, कारण कमीत कमी आपण खर्चात घर बांधतो. ओटा जरी असला तरी उंबरा नसतो आणि घरामध्ये बऱ्याचदा स्वच्छता नसते, त्यामुळे घरामध्ये उंदीर असतात. तो भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या वेळी तो दरवाजाच्या फटीतून आत येतो आणि शेतकरी कुटुंबामध्ये कॉट वापरायची सवय नसते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये घरामध्ये एखादीच कॉट असते आणि जो घरातला कर्ता पुरुष आहे तो कॉटवर झोपतो
आणि लहान मुलं आणि महिला जमिनीवर झोपतात. हम्म. हा साप निशाचर असल्यामुळे भक्ष्याच्या शोधात घरात आल्यानंतर चुकून तो आपल्या अंगाखाली येतो. हो. ज्यावेळी झोपेत व्यक्ती कुशीवरून डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर सरकते त्यावेळी तो हालचालीमुळे तो चावतो आणि त्याचे जे दात आहेत ते अतिशय छोटे असतात. त्याच्यामुळे दंश झालेल्या ठिकाणी वेदना अजिबात होत नाही, हम्म. तिथं रक्तस्राव होत नाही आणि मग रुग्ण दुर्लक्ष करतो की आपल्याला मुंगी चावली असेल किंवा उंदीर चावला असेल आणि मग त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. नाक चावल्यानंतर सांगितलं मी तुम्हाला की लक्षणं लगेच येतात विषाची, परंतु मण्यार चावल्यानंतर हीच लक्षणं जी आहेत ती 2 ते 4-6 तासानंतर येतात. बापरे. त्यामुळं आणि तो शक्यतो रात्री 12 किंवा ते पहाटे 5 याच वेळेत चावतो. हम्म. आणि बऱ्याचदा मग रुग्ण सूर्योदय होईपर्यंत गंभीर झालेला असतो. बऱ्याचदा रुग्ण बेशुद्ध असतो, अवस्थेत सापडतो किंवा कधी कधी कपड्यातच मृत्युमुखी पण पडलेला असतो, कारण लक्ष दंश होऊन वेळ निघून गेलेला असतो सुरुवातीचा अमूल्य. मण्यारचा दंश झाल्यानंतर 1 ते 2 तासानंतर रुग्णाच्या पोटात दुखायला लागतं, दरदरून घाम फुटतो, उलटी होते आणि मग हळूहळू रुग्णाच्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर दुष्परिणाम होतो आणि रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, त्याला फिट्स येतात, तो बेशुद्ध होतो आणि 5 ते 6 तासानंतर रुग्णाचा मृत्युमुखी होतो. कधी कधी 10-12 तासानंतर सुद्धा मण्यारचा दंशानंतर लक्षणं आल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळं मण्यारचा दंश बऱ्याचदा दुर्लक्षित होतो. त्यामुळे हे सगळ्यांना माहीत पाहिजे. जर पहाटेच्या वेळी सर्पदंश झाला तर लक्षणं नसतात, त्यामुळं रुग्ण स्वतःहून ठरवतात की आपल्याला काहीच त्रास होत नाही, डॉक्टरांकडे जायला नको, आणि मग बेशुद्ध झाल्यानंतरच ते रुग्णाला धावपळ करतात आणि रुग्णाला डॉक्टरांकडे नेतात. बऱ्याचदा डॉक्टरांना सुद्धा हे माहीत नसतं की उशिरा लक्षणं येतात मण्याच्या दंशानंतर, त्यामुळे डॉक्टर लोक सुद्धा दुर्लक्ष करतात. त्यामुळं बऱ्याचदा रुग्ण डॉक्टर सुद्धा चुकीचं निदान करू शकतात मण्यार झाल्यानंतर. उदाहरणार्थ अपेंडिक्स, पोटात दुखतं उलटी होते म्हणून अपेंडिक्स, किंवा फिट्स येत आहेत म्हणून इतर काही मेंदूचा आजार, किंवा हृदयविकाराचा आजार, फुफ्फुसाचा आजार, किंवा फिट्स, पॅरालिसिस, असे इतर जे आजार आहेत ते मण्यारच्या आजारासारखी त्यांची लक्षणं असतात. त्यामुळं चुकीचं निदान होऊ शकतं. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागामध्ये जिथं सर्पदंशाचं प्रमाण जास्त आहे त्या भागात लहान मुलांना किंवा महिलांना किंवा पहाटे काही अशी लक्षणं असतील तर त्यात मण्यार चावलं हे सुद्धा एक निदान करायला हरकत नाही, किंवा शंका घेऊन त्याप्रमाणे रुग्णाला किंवा नातेवाईकांना त्यांची हिस्ट्री विचारायला हरकत नाही की तुम्ही जमिनीवर झोपला होता का, तुला काही चावलंय का. कारण बऱ्याचदा रुग्ण सकाळच्या वेळी तर त्यांना चावल्याचं काही लक्षण हिस्ट्रीच नसते, तरी सुद्धा लक्षणांवरून ओळखता येतं की या रुग्णाला मण्यार चावलाय. त्यामुळे मण्यारचं निदान करणं ही सगळ्यात अवघड बाब आहे. त्यामुळे त्याच्यावर योग्य हिस्ट्री घेणं आणि त्याप्रमाणे तपासणे आणि लक्षण निदान करणे हे फार महत्वाचं आहे. आता घोणस जे आहे त्याचं आणि तुम्ही फुरस बोललात, तर यांची काय लक्षणं आहेत? घोणस आणि फुरस ही जवळजवळ लक्षणं सारखीच आहेत. घोणस हा अतिशय विषारी साप आहे. म्हणजे नाग आणि मण्यार चावलं तर त्यांच्यावर उपचार करणं एक वेळ सोपं असतं, परंतु घोणस हा अतिशय विषारी साप आहे. त्याने जर दंश केला तर चावलेल्या ठिकाणी खूप फोड येतात, खूप तीव्र वेदना होतात आणि सूज आहे ती पूर्ण अंगावर सूज येते. जर अंगठ्याला चावला पायाच्या तर काही तासात सूज घोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत आणि 1-2 दिवसात सगळ्या अंगावर येते. चावलेल्या ठिकाणी खूप फोड येतात, तो भाग पूर्णपणे सडून जातो, त्याला वैद्यकीय भाषेत नेक्रोसिस किंवा गँग्रीन म्हणतात, असं होतं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाडीचे ठोके अनियमित होतात आणि रक्तदाब एकदम वाढतो किंवा कमी होतो. काही रुग्ण आम्ही असे घोणस दंश आलेले बघितले आहेत की त्यांचा रक्तदाब 250/150, म्हणजे वरचा रक्तदाब 250 आणि खालचा 150 एवढा होतो. आणि अशा वेळी मेंदूतली रक्तवाहिनी तुटल्याची सुद्धा पेशंट आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे हृदयविकाराचा झटका येतो, नाडीचे ठोके अनियमित होतात, मेंदूत रक्तस्राव होतो, पोटात रक्तस्राव होतो आणि तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन सुद्धा मृत्युमुखी पण रुग्ण पडलेले आहेत. तिसरं महत्वाचं लक्षण घोणस चावल्यानंतर म्हणजे रुग्णाच्या लघवीचं प्रमाण कमी होतं. हळूहळू सुरुवातीला लघवी कमी होत जाते आणि 2-4 दिवसानंतर लघवी पूर्ण बंद होते. याचा अर्थ किडनीचं काम कमी होतं. दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी होतात आणि रुग्णाला पूर्ण लघवी होतच नाही. आणि मग अशा रुग्णांना रक्त शुद्धीकरण करण्याची म्हणजे हिमोडायलिसिस सुद्धा गरज लागते. तर हे सुद्धा महत्वाचं साईड इफेक्ट त्याच्या घोणसच्या दंशानंतर आहे.
आणि इतर म्हणजे रक्तातल्या त्याच्या पांढऱ्या पेशींचं प्रमाण खूप वाढतं. चपट्या पेशी ज्या प्लेटलेट्स त्या खूप कमी होतात. रक्त गोठण्याची प्रक्रिया लांबते. आपल्या सर्वसाधारण जो माणूस आहे, नॉर्मल माणूस, त्याच्याला समजा ब्लेडनी कापलं किंवा पायाला आपल्या अंगठ्याला ठेच लागली तर त्याचं रक्त 3 ते 5 मिनिटात गोठतं. परंतु घोणसचा दंश झाल्यानंतर ही रक्त गोठण्याची प्रक्रिया 1 तास, 1.5 तास, 2 तास लांबते. त्यामुळं सगळीकडून रक्तस्राव होतो. नाकातोंडातनं रक्तस्राव होतो, डोळ्यातनं रक्तस्राव होतो. डोळ्यातनं कधी कधी रक्ताच्या धारा लागलेल्या आहेत, रक्ताच्या उलट्या होतात, लघवीतनं रक्त जातं, संडासमध्ये रक्त जातं, काळ्या रंगाची संडास होते, मेंदूत रक्तस्राव होतो, सगळीकडून रक्तस्राव होतो. तर घोणस चावल्यानंतर हे सगळे अवयव जे आहेत आपल्या शरीरातले, म्हणजे रक्त गोठण्याची प्रक्रिया, रक्ताभिसरण संस्था, त्याचं हृदय, त्याचं मेंदू, त्याची किडनी आणि इतर जे अवयव आहेत, लिव्हर, या सगळ्यांवर दुष्परिणाम होतो. रुग्णाला कावीळ होते. तर ही मल्टी ऑर्गन फेल्युअर त्याला वैद्यकीय भाषेत म्हणतात, की घोणस चावल्यानंतर ही अतिशय गंभीर लक्षण आहेत. आणि जरी रुग्णाला वेळेत उपचार केले तरी हे रुग्ण लवकर बरे होते. कधी कधी किडनी फेल्युअर झाल्यानंतर 2-2 महिने या रुग्णांना डायलिसिसची प्रक्रिया करायला लागते, रक्तशुद्धीकरणाची. कधी कधी मेंदूची शस्त्रक्रिया करायला लागते. कधी कधी पोटात रक्तस्राव झाला तर पोटातनं रक्त काढायला लागतो. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जरी रुग्ण बरा झाला तरी त्याच्यामध्ये काही हार्मोनल चेंजेस येतात. शरीरातली जी पिच्युटरी ग्लँड आहे तिच्यावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे रुग्णाला कायम थकवा येणे, त्याचे केस गळती होणे, अशक्तपणा येणे आणि बाकीचे जे साईड इफेक्ट ते सुद्धा दिसू लागतात. तर घोणस हा अतिशय उपचार करण्यासाठी अतिशय गंभीर आहे. तशीच लक्षणं फुरसाच्या दंश सुद्धा नंतर असतात. सेम लक्षणं येतात की सगळीकडून रक्तस्राव होणं, फक्त किडनी फेल्युअर होण्याचं प्रमाण कमी आहे. आणि दुसरं म्हणजे घोणसमध्ये पाय किंवा जे दंशाचं ठिकाण आहे तेवढं सडतं की रुग्णाला कधी कधी अपंगत्व येण्याची पण शक्यता असते. बऱ्याचदा शस्त्रक्रिया करून तो डेड टिश्यू आहे तो काढून टाकतो. सर्पदंशाची किती लस दिली तरी या रुग्णांना त्याचा फायदा होत नाही. जो भाग सडणार आहे किंवा नेक्रोसिस होणार आहे त्याच्यावर काही उपचार उपलब्ध नाहीत. त्याच्यावर फक्त इतर औषधोपचार आहेत ते करून, शस्त्रक्रिया करून तो भाग काढून टाकायला लागतो आणि मग कधी कधी त्वचारोपण करायला लागतं. तर आता तुम्ही विषारी सर्पांचे प्रकार सांगितले, पण असं म्हटलं जातं की 2 दात दिसले की तो विषारी सर्प असतो. तर याची पण ठेवण वेगळी असते का, की नाक चावल्यावर एक वेगळ्या प्रकारचा दात दिसतो किंवा? हा बऱ्याच लोकांमध्ये याच्याबद्दल गैरसमज आहे. परंतु विषारी जर साप असले तर त्याचे जे फँग्स आहेत, ज्याला विष दंत म्हणतो असो, ते मल्टिपल असतात. अनेक दात बिनविषारी सापांमध्ये असतात. त्यामुळे जर बिनविषारी साप चावला तर ते आपलं ओरखडल्यासारखं होतं. बरेच असे दात दिसतात चावल्याच ठिकाणी. आणि विषारी जो साप आहे त्याच्या मात्र मध्ये 2च विषदंत असतात. नाग आणि घोणस आणि मण्यार यांच्यामध्ये आणि फुरशामध्ये 2च विषदंत असतात. विशेषतः घोणसचे जे विषदंत आहेत ते खूप मोठे असतात आणि ते दंश झाल्यानंतर त्यांच्यामधले अंतर सुद्धा जास्त असतं. कधी कधी 2-3 सेंटीमीटर किंवा कधी कधी इंचात सुद्धा असू शकतो. आणि घोणसच्या दंशानंतर 2 दातांबरोबर तिथं रक्तस्राव सुद्धा जास्त, कारण रक्त गोठण्याची प्रक्रिया बदललेली असते, वाढलेली असते. त्यामुळे तिथं ब्लड सुद्धा क्लॉट होत नाही. त्यामुळे घोणसचा दंश त्याच्यावरून ओळखता येतो. नाक चावल्यानंतर सुद्धा दात खूप मोठे असतात आणि त्या ठिकाणी कातडीचा जो रंग आहे तो बदलतो. विष दंशाबरोबर तिथला तो भाग आहे तो काळा निळा पडतो, गँग्रीन होतो. लगेच म्हणजे काही दंशानंतर काही सेकंदात तो भाग रंग बदलतो आणि काळा निळा पडतो. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे ओळखता येतो की हा साप बिनविषारी चावला किंवा विषारी चावला. परंतु आम्ही आतापर्यंत हजारो सर्पदंश झालेले रुग्ण बघितलेले आहेत. परंतु दंशाच्या ठिकाणावरून किंवा विष दंताच्या याच्यावरून 100% आपण सांगू शकत नाही की कोणता साप चावलाय. त्याच्यासाठीची एकच महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे कोणताही साप चावलेला असो, विषारी असो किंवा बिनविषारी, त्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवणं आणि मग त्याच्यावर योग्य वेळी उपचार सुरू करणं. म्हणजे त्याला वैद्यकीय भाषेत सिंड्रोमिक अप्रोच म्हणतात. रुग्णाची लक्षणं काय त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवायला लागतं. कारण मग अशी आपण चर्चा केली की मण्यार चावल्यानंतर कधी कधी 12 तासानंतर, 24 तासानंतर लक्षणं येतात. त्यामुळं कुठला साप चावलाय हे दंशाच्या ठिकाणावरून शोधण्यापेक्षा रुग्णाच्या लक्षणांवर लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि मग योग्य वेळी त्याच्यावर उपचार सुरू केले तर त्याचा निश्चितपणे रुग्णाला फायदा होतो. बऱ्याचदा असं झालंय की मण्यार चावलाय रुग्णाला आणि कोणतीही लक्षणं नाहीत
म्हणून रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घरी जातात आणि घरी जाऊन ते बेशुद्ध होतात, गंभीर होतात, कधी कधी मृत्युमुखी पण पडतात. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचा किंवा आपल्या जे नॅशनल गाईडलाईन आहेत त्यांचा सुद्धा एक नियम आहे की कुठलाही सर्पदंश झालेला रुग्ण किंवा कुठलाही अननोन बाईट म्हणजे काय चावलं हे माहीत नसलेलं रुग्ण यांच्यावर 24 तास लक्षणं ठेवणं हे कंपल्सरी. तरच त्या रुग्णाची लक्षणं आपल्या वेळीच लक्षात येतील आणि योग्य ते उपचार त्याच्यावर होऊ शकतील. तर आता सर आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या भागाकडे वळूया. कारण ग्रामीण भागांमध्ये आता तुम्ही तिकडे काम करत आहात तर अनेकदा असं जाणवतं की जादूटोणा किंवा अनेक अशा गोष्टी केल्या जातात किंवा सिनेमामध्ये पण आपण पाहतो की सर्प चावला तर कापड बांधा किंवा मग ते तोंडाने विष काढा बाहेर. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात किंवा सर्पांना दूध दिलं जातं. या अशा गोष्टी आहेत. तर काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. सापांबद्दल आणि सर्पदंशाबद्दल समाजात अजूनही गैरसमज आहेत. आपल्याकडं बऱ्याचशा प्रमाणात आपण जनजागृती केल्यामुळं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु आपल्या देशाच्या भागात काही भागांमध्ये आणि इतर परदेशात सुद्धा सापांविषयी खूप समज आणि गैरसमज आहेत. विशेषतः सर्पदंश झाल्यानंतर काय करावे याच्याबद्दल जास्त आहे. अजूनही काही ठिकाणी ग्रामीण भागात लोक मांत्रिकाकडे जातात. आपल्याकडे भीमाशंकरच्या जंगलात एक गाव आहे. तिथं रुग्णाला नेल्यानंतर जर सर्पदंश झाला असेल तर ते मांडीला किंवा हाताला बांधून ठेवतात आणि तो हात किंवा पाय रात्रभर आपटत ठेवायला लागतो. आमच्याकडे एक गरोदर महिलेला सर्पदंश झाला आणि सुदैवानं ती 4-5 हॉस्पिटलला गेली. तिला गरोदर महिला होती, तिला फुरशाने दंश केला, तिला ससून रुग्णालयात नेलं. परंतु तिथली गर्दी बघितली आणि त्या लोकांना वाटलं की या महिलेकडे इथं काही लक्ष देणार नाही आणि तिथे एक मांत्रिक गेला आणि त्याच्या सल्ल्यानं रात्रीच्या वेळी त्या जंगलात त्या महिलेला त्या मांत्रिकाकडे नेण्यात आलं. त्याने त्या मांडीला तिच्या दोरी करकचून बांधली आणि रात्रभर तिचे पाय आपटत ठेवले होते. ती महिला अक्षरशः गरोदर होती. तर तिला नंतर रक्तस्राव व्हायला लागला आणि मग तिला पुन्हा गंभीर झाल्यानंतर आमच्या दवाखान्यात आणलं. अजूनही जनजागृती केली असली तरी सुद्धा काही प्रमाणात गैरसमज आपल्याकडे आहेत. किंवा मग रुग्णाला मांत्रिकाकडे नेणं, मंदिरात नेऊन ठेवणं, विशिष्ट वाद्य वाजवणं किंवा रुग्णाला दारू प्यायला देणं किंवा रुग्णाच्या तोंडात काहीतरी लिंबाचा पाला टाकणं किंवा अंगारा टाकणं. रुग्ण जर बेशुद्ध असला आणि त्याच्या तोंडात जर काही अंगारा टाकला, लिंबाचा पाला टाकला किंवा त्याला दारू प्यायला दिली तर ते श्वासनलिकेत जाऊन अडकून रुग्ण गंभीर होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. दुसरं की काही लोक रुग्णाला आयुर्वेदिक किंवा इतर औषध लावतात, लेप लावतात आणि मग त्याच्यावर काहीच उपचार होत नाही. मग रुग्ण 2-3 दिवसांनी सिरियस होतो, त्याच्या इतर लक्षणे यायला लागतात, सूज वाढते, मग ते दवाखान्यात धावपळ करतात. हा पण प्रकार काही ठिकाणी आढळून येतो. त्यामुळे हे जे सगळे जे प्रकार आहेत आणि तुम्ही विचारलं की दंशाच्या ठिकाणी विष शोषून घ्यायचा काही प्रयत्न, तर ते अतिशय चुकीचं आहे. समजा जो माणूस दंशाच्या ठिकाणी विष शोषून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याच्या तोंडात जर जखम असेल तर त्याला सुद्धा विषाची लक्षण येण्याची शक्यता असते. आणि हे सगळं चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणेच खरं आहे की रुग्ण सर्पदंश झाला तर असे काहीतरी अघोरी प्रकार ते करतात आणि मग लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतो. चित्रपट माध्यम हे खरं तर अतिशय कधी कधी सर्पदंशाबद्दल चुकीची माहिती लोकांमध्ये देत असते. त्यामुळे हे सगळ्या प्रकारचे गैरसमज आहेत. आणि साप डूब धरतो किंवा पुन्हा पुन्हा तो चावण्याची शक्यता असते, ते पण चुकीचं आहे. आणि साप काही असा दूध वगैरे पितो, ही सगळं खोटं आहे पूर्णपणे. सापाला बऱ्याचदा लोक नागपंचमीच्या दिवशी किंवा इतर काही सणासुदीच्या दिवशी त्याला दूध प्यायला देतात. तर तसं काही तो दूध वगैरे पित नाही, कारण तो पूर्णपणे त्याचं खाद्य इतर आहे, उंदीर आहे, बेडूक आहे, कीटक आहेत, हे सगळं त्याचं खाद्य असतं. त्यामुळे हे सुद्धा सगळे चुकीचे प्रयोग आहेत. आणि सर्प हाताळताना सुद्धा लोकांनी काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा विषारी किंवा बिनविषारी साप कोणता हे न ओळखता ते हाताळतात आणि चुकीच्या पद्धतीने हाताळतात किंवा दारू पिऊन सर्प हाताळण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी सर्प एखादा पकडून तो घाईघाई त्याचे फोटो काढून, व्हिडिओ काढून सोशल मीडियावर कधी टाकू अशा प्रकारचे प्रयोग करतात आणि त्या घाई गडबडीत सर्पदंश होण्याच्या सुद्धा
घटना आढळून आलेल्या आहेत. त्यामुळं या गोष्टी सुद्धा टाळल्या पाहिजेत. आता जर विचार केला तर भारतासारखा देश, जो पुन्हा एकदा मी म्हणते की कृषीप्रधान देश आहे, आणि या देशामध्ये शेतकरी जेव्हा शेतामध्ये काम करतात किंवा जर ग्रामीण भागामध्ये आपण गेलो तर घरांची जी घरं बांधलेली असतात तर आसपास खूप कचरा असतो किंवा खूप झाडं झुडपं असतात. तर अशा वेळेस काय काळजी घ्यायला हवी आहे किंवा आजूबाजूचा परिसर कसा असावा घराच्या? सर्पदंश हा प्रामुख्याने शेतकरी वर्गात जास्त प्रमाणात होतो. की जेव्हा शेतीचे कामं जेव्हा चालू असतात तर शेतकरी शेतात काम करतात. आणि काम करताना ही अचानक होणारी सर्पदंश एक अचानक होणारी मेडिकल इमर्जन्सी आहे की ती अचानक होते आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे स्नेक बाईट मध्ये सुद्धा अगदी तंतोतंत लागू पडतं की आपण स्नेक बाईट जे ऍक्सिडेंटल इमर्जन्सी असल्यामुळे आणि आपण विशेष जर काळजी घेतली तर ते आपण सर्पदंश आपण टाळू शकतो. मुख्यतः सर्पदंश हा शेतकरी लोकांमध्ये 90% सर्पदंश शेतकरी लोकांमध्ये होतो. ते शेतात काम करताना अचानक साप चावतो. तर आधी शेतकरी महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे हे खरंच खूप महत्वाचं आहे. तर शेतकरी महिला जेव्हा शेतात खुरपायला जाते तर शेतात आधी जर एक काठी आपण झिकझॅक अशी फिरून घेतली पूर्ण शेतामधून तर त्या हालचालीमुळे काय होतं की सर्प जर तिथे असला तर ती हालचाल झाल्यामुळे सर्प तिथून निघून जातो आणि मग आपल्याला सर्पदंश टाळता येतो. कारण महिला काय करतात अचानक शेतात हात घालतात आणि मग काय होतं ते वेळाच्या हालचाल्याने साप असला तो घाबरतो आणि मग तो चावतो. तर ही छोटीशी काळजी असली तर आपण सर्पदंश शेतातला टाळू शकतो. दुसरं म्हणजे सर्पदंश हा प्रामुख्याने जेव्हा शेतकरी लोक किंवा महिला वर्ग खाली झोपतो आणि पुरुष लोक कॉटवर झोपतात तर मण्यार हा जो साप आहे तो निशाचर आणि तो भक्ष्याच्या शोधात रात्री घरात प्रवेश करतो आणि मग जो खाली झोपलेला असतो तर त्या व्यक्तीला सर्पदंश होण्याचा धोका खूप असतो. तर खाली झोपताना थोडी मच्छरदाणी आपण लावून झोपलं किंवा चारी बाजूने ती मच्छरदाणी लावायची आणि चारी बाजूने दुमडून घ्यायची आणि ती मच्छरदाणीचा वापर केला तर आपण सर्पदंश टाळू शकतो. शिवाय सर्पदंशा व्यतिरिक्त आपण डेंग्यू आणि मलेरिया हे सुद्धा आजार आपण मच्छरदाणीमुळे टाळता येतो आणि शक्यतो कॉटचा वापर केला तर खूपच छान, म्हणजे सर्पदंश होऊ शकत नाही मग. आणि दुसरं म्हणजे शेतकरी आता 24 तास शेतात काम करतात आणि शेतीमध्ये उत्पन्न घेत असतात आणि त्याच्यासाठी काय करतात ते शेतातच घर बांधून राहतात. तर शेतात घर बांधून राहिल्यामुळे काय होतं त्यांची आणि सापांची इंटरॅक्शन जास्त वाढते आणि शेतकरी वर्ग आपल्या घरातील महिला वर्ग कचरा वगैरे सगळं बाहेर टाकतात आणि जे सामान असतं आपलं नेहमीच वापराचं जे सरपण म्हणा किंवा काय असलं तर ते बाहेर ढीग लावून ठेवतात. तर अशा वेळेस त्याच्यामुळे अडचणीच्या ठिकाणी साप जाऊन बसण्याची शक्यता जास्त असते. तर ते आपण जे सामान जेव्हा तुम्हाला लागलं तर ते सामान जर तुम्ही काठीने हलवून घेतलं तर तिथं साप असला तर तो हालचालीने निघून जातो. आमच्याकडे असाच एक पेशंट आला होता ओझरहून की त्याला ते सरपण काढताना त्याला साप चावला पण त्याला असं वाटलंच नाही की साप चावलाय, मला काहीतरी चावलं असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं आणि मग नंतर 2-3 तासांनी त्याला ते चक्कर वगैरे जाणवायला लागले आणि मग तो सिरियस होऊन आपल्याकडे आला आणि नंतर त्याला व्हेंटिलेटरवर घेतलं. त्याला बरं करता आलं आपल्याला पण लक्ष प्रिव्हेन्शन जर त्यांनी घेतलं असं थोडं काठी करून तर हा सर्पदंश आपल्याला टाळता आला असता. तसंच रात्री महिला वर्ग काय करतो बऱ्याचशा वेळा शेतीमध्ये बाथरूम हे बाहेर बांधलेलं असतं आणि महिला मग पहाटे किंवा मग रात्री बाथरूमसाठी बाहेर जातात आणि बाहेर जी लाईट असते ती लाईट नेमकी बंद करून झोपलेले असतात लोक. तर ती लाईट त्यांनी रात्रभर ती चालू ठेवली पाहिजे. घराबाहेर पुरेसा उजेड पाहिजे, चारी बाजूनी उजेड पाहिजे. किंवा तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता तर बरेचसे सर्पदंश जे ते असतात साप असतात ते पायरीवर येऊन बसलेले असतात आणि मग साप पाय पडला की मग सर्पदंश होतो. तर बाहेर पुरेशी लाईट असली तर आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसू शकतो, आपण साप बघू शकतो आणि सर्पदंश आपल्याला टाळता येऊ शकतो. तसंच शेतात झाडे भरपूर असतात आणि झाडं लावण्याची आणि लावली पण पाहिजे झाडं आपण सगळीच. तर ते झाडाच्या फांद्या जर खिडकीतून आत आल्या तर साप झाडावर चढून आणि घरात येऊ शकतो आणि बऱ्याचशा अशा घटना घडल्या की साप झाडातून येऊन आणि बाथरूम मध्ये बसलेला असतो आणि मग बाथरूमला सकाळी गेल्यावर
आंघोळीला गेले की तिथं सर्पदंश होतो. तर अशा त्या फांद्या आहेत त्या घरात एंटर करणाऱ्या, त्या आपण कट केल्या पाहिजे आणि त्याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. आणि घरात स्वच्छता तर ठेवलीच पाहिजे, घराबाहेर पण आणि घरात पण. बेडूक पावसाळ्यात बेडूक असतात त्यांची पण काळजी घेतली पाहिजे. आणि उंदीर तर मुख्य घटक आहे. साप उंदीर खाण्यासाठी घरामध्ये प्रवेश करतो आणि मग प्रवेश केला की मग अचानक आपल्याला पण महिलांना किंवा पुरुषांना सर्पदंश होऊ शकतो. तर उंदीर आपण जिथे साप तिथं उंदीर, तर उंदराचं कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे. आणि घरात पण आपण ते जे धान्य साठवण्याची जागा आहे ती वेगळी ठेवली पाहिजे, स्वयंपाकाची वेगळी ठेवली पाहिजे. आणि त्याचं डिस्पोजेबल आहे खरगटे वगैरे, त्याचं पण आपण डिस्पोजेबल चांगलं केलं पाहिजे. तर आपण हे सर्पदंश आपण टाळू शकतो. आणि सर्पदंशामुळे आपण टाळले तर सर्पदंशामुळे मृत्यू पण आपण कमी करू शकतो आणि गरीब लोकांचा जीव यामुळे वाचवू शकतो. कारण सर्पदंशाचे मुख्य त्याने गरीब लोकांना, पोर लोकांना आणि शेतीत काम करणाऱ्या वर्कर लोकांनाच होत असतो जास्त तर. आणि ह्या सर्पदंश आता प्रत्येक फॅमिलीमध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलता एक मुलगी असते किंवा आई वडील असतात. आणि ह्या लोकांचा जर मृत्यू झाला तर पूर्ण फॅमिली कोलॅप्स होऊ शकते. आणि मग याच्यासाठी आपण जर हे प्रिव्हेन्शन केलं तर आपण पूर्ण फॅमिली आपण वाचवू शकतो आणि सर्पदंश आपण टाळू शकतो. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू पण आपण टाळू शकतो. जुन्नर तालुक्यामध्ये एक ओव्हरऑल काय परिस्थिती आहे? आम्ही लहान होतो त्यावेळी आपल्या परिसरात फक्त नाग दिसायचे, म्हणजे इतर कोणते साप जास्त मोठ्या प्रमाणात दिसायचे नाही. बोनस किंवा इतर मण्यार मी लहान असताना कधी बघितलेलेच नव्हते.